Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the another example on the computation of income from business. This is example number 6. Read the example carefully. Following is the profit and loss account of Mr. Chandu. Here, the name of the owner is Mr. Chandu, and we are given the profit and loss account for the year ended 31st March 2020. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे ते 31 मार्च 2020चं आहे आणि बिझनेसचा ओनर कोण आहे तर एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की मिस्टर चंदू हा बिझनेसचा ओनर आहे. ओके, दिस इज द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट and this is the credit side of profit and loss account. We know that on the debit side of profit and loss account we record the different expenses and losses of the business. बिझनेसचे जे काही खर्च असतात किंवा बिझनेसचे जे काही लॉसेस असतात ते सर्व खर्च आणि सर्व लॉसेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केले जातात. अँड ऑन द क्रेडिट साइड of profit and loss account we record the different incomes and gains of the business. Incomes means उत्पन्न and gains means profit. एक बिझनेसला जे काय उत्पन्न मिळतं, जो काय फायदा होतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड हा केला जातो. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द डेबिट साईड. आपण पहिल्यांदा डेबिट साईडनं सुरुवात करूया. डेबिट साईडला जे जे खर्च आहेत आपण पहिल्यांदा ते खर्च बघूया. द फर्स्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज सॅलरी. सॅलरी किती पेड केली आहे तर सॅलरी पेड इज ₹40,000. सॅलरी पेड केलेली आहे 40,000. बिझनेसमध्ये एम्प्लॉईज असतात. एम्प्लॉईजला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार द्यावा लागतो. किती पगार दिला आहे तर 40,000 हा बिझनेसचा खर्च आहे. दिस इज फर्स्ट. देन द सेकंड एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड इज ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती आहे तर तो खर्च आहे 15,000. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा खर्च. जाहिरातीसाठी वर्षभरामध्ये एकूण खर्च केला आहे ₹15,000. हा झाला दुसरा खर्च. Then next expenditure is fire insurance. Amount of fire insurance is 4,500. ₹4,500 खर्च कशासाठी केलेला आहे तर फायर इन्शुरन्सचा प्रीमियम. ओके, फायर इन्शुरन्स मीन्स अग्निविमा. बिझनेसमध्ये ज्या असेट्स असतात फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर याचा फायर इन्शुरन्स काढला जातो. त्याचा प्रीमियम पेड केला आहे किती ₹4,500. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज रिपेअर्स. रिपेअर्सचा खर्च किती दिला आहे तर रिपेअर्सचा खर्च आहे 27,500. रिपेअर्स म्हणजे दुरुस्तीचा खर्च आहे 27,500. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साईड इज डेप्रिसिएशन अँड अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन गिवन इज 36,000. डेप्रिसिएशन किती आहे तर ₹36,000 डेप्रिसिएशन आहे. ओके, एवढं डेप्रिसिएशन हे दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रेंट. टू रेंट अँड टॅक्सेस. रेंट किती पेड केलं आहे तर ₹13,000 रेंट पेड केलेलं आहे. ते आपल्याला खर्च इथं दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट इज इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स पेड किती केलेला आहे तर ₹9,000. इन्कम टॅक्स म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला जे वैयक्तिक पर्सनल इन्कम मिळतं, जे त्याचं स्वतःचं इन्कम आहे, पर्सनल आहे, त्या पर्सनल इन्कमवरचा टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स. सो इन्कम टॅक्स इज पेड ऑन द पर्सनल इन्कम ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. त्यामुळे हा टॅक्स हा पर्सनल इन्कमवरचा आहे, पर्सनल इन्कमचा. त्यामुळे हा जो काय टॅक्स आहे तो पर्सनल टॅक्स आहे. आणि पर्सनल खर्च जे असतात, आपण बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड करतो, आणि जर एखादा खर्च पर्सनल असेल तर तो आपण काय करतो डिसअलाउड करतो. हा जो टॅक्स आहे हा पर्सनल आहे आणि पर्सनल खर्च आपण डिसअलाउड करतो. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज GST. व्हॉट इज GST? व्हॉट इज द फुल फॉर्म? GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स किती पेड केला आहे तर ₹25,000 टॅक्स आपण पेड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज लीगल चार्जेस. लीगल चार्जेस म्हणजे लीगल एक्सपेन्सेस. जे काही कायदेशीर कामं असतात त्यासाठी किती खर्च केलेला आहे तर आपण ₹8,000 एवढा खर्च हा केलेला आहे. हा बेग खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च जो दिला आहे डेबिट साईडला तो आहे RDD. RDDची रक्कम किती आहे तर ₹5,000 आहे. ओके, RDD मीन्स रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट. त्याचा एकूण खर्च किती आहे, त्याची प्रोव्हिजन किती आहे तर ₹5,000 दिली. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज बॅड डेट्स.
बॅड डेट्स आहेत 9,000. बॅड डेट्स म्हणजे कस्टमरने पैसे बुडवले. किती रुपये बुडवले? 9,000 रुपये बुडवलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर गिव्हन इज बँक चार्जेस. बँक चार्जेस किती रुपये आहेत? तर 8,000. आपल्याला बँक जी फॅसिलिटी देते त्याच्यासाठी जे बँक चार्जेस आपल्याकडून वसूल करते, चार्जेस आपल्याला लावते, त्याला बँक चार्जेस असं म्हटलं जातं. बँक चार्जेस मीन्स चार्जेस चार्ज्ड बाय द बँक फॉर द व्हेरियस फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय देम टू अस. बँकेकडून आपल्याला ज्या काही फॅसिलिटीज मिळतात त्या फॅसिलिटीसाठी जो काय आपण चार्जेस देतो त्याला बँक चार्जेस असं म्हटलं जातं. तो किती आहे चार्जेस? तर 8,000 रुपये एवढे चार्जेस आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंगचा खर्च किती आहे? तर 4,500. त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साईड इज इंटरेस्ट ऑन लोन. ओके, लोन आहे, कर्ज आहे, आणि त्या कर्जावरचं व्याज किती रुपये आहे? तर 7,500 एवढं व्याज पेड केलेलं आहे, 7,500. आता एक्झाम्पलमध्ये हे व्याज लोनवरचं आहे, परंतु लोन कशासाठी काढले ते आपल्याला खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिले. त्या ॲडजस्टमेंटच्या वेळेला बघूया. आणि सर्वात शेवटी नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट किती आहे? तर 2,13,000. ओके, दीज आर द डिफरंट एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हे सगळे खर्च झाले. आता आपण जे क्रेडिट साईड आहे, आपण क्रेडिट साईडला काय रेकॉर्ड करतो? ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी रेकॉर्ड द डिफरंट इन्कम्स अँड गेन्स ऑफ द बिझनेस. बिझनेसला जे इन्कम्स मिळतात किंवा जे गेन्स म्हणजे फायदे होतात ते सर्व क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात. पहिले इन्कम बघा, द फर्स्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट बिझनेसचा किती आहे? तर 3,57,000. त्यानंतर नेक्स्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड इज बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, त्यामध्ये पैसे गुंतवले होते, त्यावरती इंटरेस्ट किती मिळाला? व्याज किती मिळालं? तर व्याज मिळाले 19,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. डिव्हिडंड कशावरती मिळतो? तर डिव्हिडंड इज रिसिव्ड ऑन द शेअर्स. आपल्याला शेअर्सवरती डिव्हिडंड मिळतो. तो किती मिळाला आहे? तर 6,000 रुपये हा डिव्हिडंड मिळाला आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड इज कमिशन. कमिशन रिसिव्ड. कमिशन किती मिळाले? तर 3,000. अँड लास्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ॲग्रिकल्चरल इन्कम. शेती करून इन्कम किती मिळालं आहे? तर 25,000 रुपये एवढं इन्कम मिळालेलं आहे. दीज आर द डिफरंट इन्कम्स अँड द टोटल ऑफ बोथ द साईड्स इज 4,25,000. 4,25,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्हीही बाजूंची बेरीज दिली 4,25,000. Okay, this is profit and loss account. Now we will read the adjustments. The first adjustment given is depreciation allowable as per income tax. म्हणजे हे ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवर आहे. आपण डेप्रिसिएशनला टिक मार्क करूया. बघा, डेप्रिसिएशनवर पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा डेप्रिसिएशनला टिक मार्क करूया. त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ही ॲडजस्टमेंट कशावरती आहे? तर डेप्रिसिएशनवरती. ही एक. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे रिपेअर्स इन्क्लूड ₹3,500 ॲज अ रिपेअर्स ऑफ रेसिडेन्शियल हाऊस. ही ॲडजस्टमेंट रिपेअर्सवरती सांगितलेली आहे. मग आपण रिपेअर्सला टिक मार्क करूया. बघा, डेप्रिसिएशनच्या वरतीच आहे रिपेअर्स, त्याला देखील टिक मार्क केली, त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. अँड लास्ट ॲडजस्टमेंट आहे लोन इज टेकन ऑन फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन. लोन, मग आपल्या इथं बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सेकंड लास्ट पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन लोन, त्याच्यावर आपण टिक मार्क करूया कारण हे ॲडजस्टमेंट लोनची आहे. ओके, त्यामुळं आपण इंटरेस्ट ऑन लोन त्याला टिक मार्क केली. ह्या 3 ॲडजस्टमेंट आहेत. आणि खाली आपल्याला काय सांगितलं आहे? यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर AY 2021. 2020-21 ह्या वर्षाचं आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपण पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रीड केलं, त्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या. ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या कशावरती आहेत त्याला पहिल्यांदा टिकमार्क करणं हे आपलं पहिलं काम. आता आपल्याला काय सांगितलं आहे? फर्स्ट लाईनला सांगितलं आहे की मिस्टर चंदू इज द ओनर ऑफ द बिझनेस. ओके, सो बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम बिझनेस, आपण ज्या वेळेला इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेला सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीचं नाव, ओनरचं नाव लिहायचं, मिस्टर चंदू हे पहिल्यांदा लिहायचं. त्यानंतर सेकंड लाईनला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तर एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे इन्कम फ्रॉम बिझनेस, त्यामुळे सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस.
आपण काय कॅल्क्युलेट करतो आहे तर बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, ते सेकंड लाईनला मेन्शन करायचं. आणि कोणत्या वर्षाचं तर ते पण एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं, फॉर AY 2021. ते थर्ड लाईनला लिहायचं फॉर AY 2021. ओके, बिफोर सॉल्विंग द एक्झाम्पल वी नीड टू मेन्शन दीज 3 पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट इज नेम ऑफ द ओनर. पहिल्यांदा बिझनेसच्या ओनरचं नाव लिहायचं. सेकंड लाईनला ऑन द सेकंड लाईन वी शुड राईट द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आपण इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन करायचं. आणि थर्ड लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी, फॉर असेसमेंट इयर 2021 हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. त्यानंतर आता एक्झाम्पल सोडवताना ओके नेहमीप्रमाणे 3च कॉलम करायचे. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. एकूण आपल्याला हे 3 कॉलम्स तयार करायचे, पर्टिक्युलर्स, अमाऊंट इन रुपीज आणि अमाऊंट इन रुपीज, हे 3 कॉलम. आता एक्झाम्पल सोडवताना प्रिव्हियस एक्झाम्पलप्रमाणे या देखील एक्झाम्पलमध्ये डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ओके, आपण इफेक्ट करताना जे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये इफेक्ट पाहिलेला आहे डेप्रिसिएशन, या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे, ते या देखील एक्झाम्पलमध्ये आपण करणार आहोत. बघा मग आता आपण पहिल्यांदा इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करतो आहे. इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करण्याचे एकूण 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप काय तर सुरुवात करायची नेट प्रॉफिटपासून. म्हणून नेट प्रॉफिट आपल्याला कुठून मिळतो तर नेट प्रॉफिट असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तो किती आहे बघा नेट प्रॉफिट दिलेला आहे 2,13,000 रुपये. तो पहिल्यांदा नेट प्रॉफिट घ्यायचा. मग सुरुवातीला लिहायचं नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि अमाऊंट लिहायची आउटर कॉलमला 2,13,000. आपल्याला ज्या वेळेला इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि त्याच्या साह्यानं आपण हे इन्कम कॅल्क्युलेट करतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपल्याला नेट प्रॉफिट किती आहे तो दिसतो. म्हणून सुरुवात करायची नेट प्रॉफिटपासून. नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दिस इज द फर्स्ट स्टेप. ही इन्कम ऑफ बिझनेस कॅल्क्युलेट करण्याची पहिली स्टेप आहे. सुरुवात करायची नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याची जी अमाऊंट आहे ते आउटर कॉलमला घ्यायची, ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप आहे ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जे एक्सपेन्सेस आहेत, ओके प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जे खर्च आहेत त्या खर्चापैकी, त्या एक्सपेन्सेसपैकी काही खर्च हे बिझनेसचे असतात. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड असतो आणि जर एखादा खर्च बिझनेसचा नसेल, पर्सनल असेल, बिझनेसचा नाही, बिझनेसचा खर्च नसेल तर तो डिसअलाउड केला जातो. आपण काय करायचं आहे, एक एक खर्च वाचायचा. तो खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड, बिझनेसचा नसेल तर तो डिसअलाउड करायचा आहे. आणि आपण जे सुरुवात नेट प्रॉफिटपासून केलेली आहे त्याखाली हेडिंग द्यायचं, ही आपली दुसरी स्टेप आहे. हेडिंग द्यायचं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड असं हेडिंग द्यायचं. आणि इथं कोणते एक्सपेन्सेस लिहायचे, जे एक्सपेन्सेस, जे खर्च आपण रद्द करणार आहोत, डिसअलाउड करणार आहोत तेवढेच खर्च फक्त इथं मेन्शन करायचे आहेत. ओके, कोणते खर्च मेन्शन करायचे, एक्सपेन्सेस डिसअलाउड, जे डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत तेवढेच फक्त खर्च इथं लिहायचे आहेत. मग आपण आता एक एक एक्सपेन्सेस बघूया. पहिला खर्च आहे सॅलरी. किती रुपये सॅलरी आहे, 40,000. टिकमार्क नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट नाही आहे. ॲडजस्टमेंट नाही मग एवढंच फक्त पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल आहे. आपल्याला माहिती आहे की एव्हरी मंथ वी हॅव टू पे सॅलरी टू आवर एम्प्लॉईज, टू आवर स्टाफ. आपल्या स्टाफला, आपल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार हा द्यावा लागतो. म्हणजे सॅलरी पेड केली हा बिझनेसचा खर्च आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा बिझनेसचे खर्च हे नेहमी आपण अलाउड करतो. बिझनेसचा खर्च असेल तर तो बरोबर आहे, बरोबर खर्च आहे त्यामुळे तो अलाउड करायचा, तो अलाउड आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ॲडव्हर्टाइजमेंट. किती रुपये, 15,000. आता हा सुद्धा खर्च टिकमार्क नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे एवढंच पाहायचं. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात केली, हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे. तर प्रत्येक बिझनेस, एव्हरी बिझनेस, वेदर इट इज स्मॉल, मीडियम साईज और लार्ज साईज, वेदर इट इज सोल प्रोप्रायटरी पार्टनरशिप और अ कंपनी, एव्हरी बिझनेस मेक्स ॲडव्हर्टाइजमेंट अँड एक्सपेन्सेस ऑन ॲडव्हर्टाइजमेंट इज अ रेग्युलर बिझनेस एक्सपेंडिचर. हा बिझनेसचाच रेग्युलरचा खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च आहे त्यामुळे तो आपण काय करणार आहे, तो अलाउड करणार आहोत. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड करायचा, बिझनेसचा नसेल तरच डिसअलाउड करायचा. हा बिझनेसचा आहे त्यामुळे हा अलाउड केला. त्यानंतर पुढचा खर्च आहे फायर इन्शुरन्स. किती फायर इन्शुरन्सचा खर्च आहे तर 4,500. फायर इन्शुरन्स म्हणजे फायर इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला आपण.
ओके, आता यालासुद्धा टिकमार्क नाही आहे, ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळे एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का हा खर्च घरगुती पर्सनल आहे. आता फायर इन्शुरन्स, बिझनेसमध्ये ज्या असेट्स असतात, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर वगैरे वगैरे, ह्या असेट्सचा आपण फायर इन्शुरन्स काढतो, बरोबर. मग त्याचा जो काही हप्ता भरावा लागतो तो आपला बिझनेसचाच खर्च आहे, कारण आपण इन्शुरन्स कशाचं काढलेला आहे, फायर इन्शुरन्स कशाचं काढला आहे, तर बिझनेसच्या ज्या काही असेट्स आहेत त्याचा इन्शुरन्स आहे. त्यामुळे हा खर्च बिझनेसचाच आहे आणि बिझनेसचे खर्च आपण काय करतो, नेहमी अलाउड करतो, तो खर्च बरोबर आहे. त्यामुळे हा अलाउड आहे. आपल्याला सोल्युशनमध्ये बघा, फक्त जे डिसअलाउड करायचे आहेत ना तेवढेच खर्च लिहायचे आहेत, जे रद्द करायचे तेवढेच खर्च फक्त आपल्याला शोधून काढायचे आहेत. बघा पुढचा खर्च आहे रिपेअर्स. रिपेअर्सचा खर्च आहे 27,500 आणि त्याला टिकमार्क आहे. टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आता समजा ॲडजस्टमेंट नसती तर रिपेअर्स हा खर्च बिझनेसचा का पर्सनल, तर रिपेअर्स, जसं आपण रिपेअर्स घरगुती पण असतं, घरातल्या असेट्सचं रिपेअरिंग करतो, तसं बिझनेसमध्ये देखील ज्या असेट्स असतात, फॉर एक्झाम्पल असेट्स लाईक मशिनरी, असेट्स लाईक बिल्डिंग, असेट्स लाईक फर्निचर, त्या असेट्सचं सुद्धा आपण रिपेअरिंग करतो. त्यामुळे रिपेअरिंग हा बिझनेसचा खर्च आहे. पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिली आहे बघा, टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. वाचा ॲडजस्टमेंट नंबर 2 काय सांगितलं आहे, रिपेअर्स इन्क्लूड ₹3,500 ॲज रिपेअर्स ऑफ रेसिडेन्शियल हाऊस. रिपेअर्समध्ये 3,500 कशाचे आहेत, तर रिपेअर्स ऑफ रेसिडेन्शियल हाऊस. हा जो कोण ओनर आहे बघा, मिस्टर चंदू हा ओनर आहे. हा जो कोण ओनर आहे त्याच्या घराचं रिपेअरिंग केलं आणि त्यासाठी खर्च किती आला आहे, तर 3,500 एवढा खर्च आला आहे आणि हा खर्चसुद्धा रिपेअर्समध्ये दाखवला आहे, बरोबर. त्यांनी काय सांगितले, रिपेअर्स इन्क्लूड ₹3,500 ॲज रिपेअर्स ऑफ रेसिडेन्शियल हाऊस. घराचं रिपेअरिंग आहे 3,500. मग घर हे आपलं पर्सनल असतं, आपलं घर आहे हे पर्सनल असतं आणि साधा सोपा नियम काय, पर्सनल खर्च आपण अलाउड करतो का डिसअलाउड, तर पर्सनल खर्च करतो आपण डिसअलाउड. त्यामुळे हे जे रिपेअर्स आहेत घराचे 3,500 तेवढे डिसअलाउड होतील. बघा मग इथं डिसअलाउडमध्ये पहिलाच पॉईंट, रिपेअर्स ऑफ रेसिडेन्शियल हाऊस, अमाऊंट घ्यायचे पहिल्या कॉलमला किती, 3,500. ओके, हा झाला पहिला डिसअलाउड खर्च. त्यानंतर पुढचा खर्च वाचा, पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन. किती आहे, 36,000. त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आपण प्रॉफिट अँड लॉसचा डेप्रिसिएशन दाखवलं 36 आणि ॲडजस्टमेंटप्रमाणे बघा, ॲडजस्टमेंट नंबर 1 वाचा, त्याप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे किती, तर 32,000 पाहिजे. डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ₹32,000 एवढं डेप्रिसिएशन पाहिजे, 32,000 आणि आपण किती लिहिले, 36,000. म्हणजे आपण जे डेप्रिसिएशन लिहिलं आहे त्याची अमाऊंट चुकीची आहे. डेप्रिसिएशन हा बिझनेसचाच खर्च आहे. बिझनेसमध्ये ज्या असेट्स असतात, मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर वगैरे वगैरे, ह्या असेट्सवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो. पण आपण डेप्रिसिएशन दाखवले 36,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे डेप्रिसिएशन पाहिजे किती, इन्कम टॅक्स रूल्सप्रमाणे, तर पाहिजे 32,000. त्यामुळं जे आपण लिहिलेलं डेप्रिसिएशन आहे 36,000 ते सगळं डेप्रिसिएशन करायचं, रद्द करायचं म्हणजे करायचं डिसअलाउड, ते पूर्णपणे करायचं डिसअलाउड. म्हणून बघा इथं डिसअलाउडमध्ये दुसरा पॉईंट, डेप्रिसिएशन अमाऊंट पहिल्या कॉलमला किती, 36,000. हे डेप्रिसिएशन कुठलं घेतलं आहे, तर जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिलेलं आहे ते डिसअलाउड करायचं. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिसिएशन लिहिले ते डिसअलाउड केलं, किती, 36,000. हा झाला एक इफेक्ट. कोणता इफेक्ट केला आपण, 36,000चा. 36,000 ही रक्कम कुठली आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले. आता जे ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन सांगितलं आहे, किती पाहिजे डेप्रिसिएशन, तर 32,000. आता हे डेप्रिसिएशन काय करायचं, तर 32,000 हे नियमाप्रमाणे, इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे 32,000 पाहिजे. आता डेप्रिसिएशन हा काय आहे, तर डेप्रिसिएशन हा आपला तोटा आहे, बरोबर. डेप्रिसिएशन म्हणजे आपल्या असेटची किंमत कमी होणं, हा तोटा आहे, आपण त्याला खर्च आहे असं म्हणतो. आणि खर्चामुळं काय होतं, जो आपला नेट प्रॉफिट आहे, आपण सुरुवातीचा आपला नेट प्रॉफिट किती आहे, 2,13,000. हा जो काही डेप्रिसिएशन खर्च आहे, तोटा आहे, त्यामुळं आपला नेट प्रॉफिट हा कमी होतो. म्हणून कमी करण्यासाठी बघा इथं सर्वात शेवटी ते लेस करायचं, कमी म्हणजे लेस करायचं आणि त्याला म्हणायचं डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स. आणि तेच शब्द हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत बघा, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स, किती, 32,000. त्यामुळे हे जे 32,000 आहे हे ॲडजस्टमेंटमध्ये दिले, ते सर्वात शेवटी इथं लेस करायचं. त्याला हेडिंग दिलं डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स आणि ब्रॅकेटमध्ये शब्द लिहिला ॲडजस्टमेंट. म्हणजे हे डेप्रिसिएशन कुठलं आहे, तर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. किती रुपये, ते 32,000. ओके, त्यामुळे इफेक्ट काय केले बघा,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे डेप्रिसिएशन आहे किती 36,000 रुपये हे पूर्णपणे डिसअलाउड केलं, रद्द केलं, कारण त्याची अमाऊंट चुकीची आहे म्हणून रद्द केलं. म्हणून ते जे आपण डिसअलाउडचे एक एक खर्च लिहिलेले आहेत बघा, डिसअलाउडचे जे काय खर्च लिहितो आहे एका खाली तिथं ते डेप्रिसिएशन सगळं रद्द केलं. डेप्रिसिएशन कुठलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे आहे ते रद्द केलं, डिसअलाउडमध्ये लिहिलं, हे एक. आणि दुसरं जे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलं आहे किती 32,000 रुपये, एवढं डेप्रिसिएशन नियमाप्रमाणे पाहिजे, बरोबर. मग डेप्रिसिएशन हा आपला तोटा आहे, आपण त्याला खर्च म्हणतो. खर्चामुळे आपला नेट प्रॉफिट कमी होतो, म्हणून कमी करण्यासाठी, कमी म्हणजेच लेस करण्यासाठी हे डेप्रिसिएशन इथून लेस केलेलं आहे. म्हणून सर्वात शेवटी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स कंसामध्ये ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट शब्द का लिहिला आहे का तर ही अमाऊंट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. किती रुपये ती डायरेक्ट बाहेर दिली 32,000 रुपये. असे डेप्रिसिएशनचे एकूण 2 इफेक्ट हे केले जातात. ही ॲडजस्टमेंट देखील आपली झालेली आहे. त्यानंतर पुढचं बघा, आता डेप्रिसिएशन नंतर पुढचा खर्च आहे रेंट अँड टॅक्सेस. किती रेंट पेड केले तर 13,000. टिकमार्क नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे एवढंच पाहायचं की हा जो काय खर्च आहे हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे. आता रेंट बिझनेसचं पण रेंट असतं, तसंच आपण घरगुतीसुद्धा रेंट पेड करावं लागतं. जर स्वतःचं घर नसेल तर रेंट आपण पेड करतो, पण इथं सांगितलेलं नाही की हे रेंट कुठलं आहे. मग आपण अज्यूम करायचं की हे रेंट बिझनेसचंच असणार, कारण हे बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्यामुळं हा बिझनेसचंच रेंट पेड केला असणार आणि बिझनेसचा खर्च आहे. आणि आपण बिझनेसचे खर्च काय करतो तर तो अलाउड करतो, त्यामुळे हा देखील खर्च अलाउड होणार, कारण हा बिझनेसचा रेंट आहे. त्यानंतर पुढचा खर्च इन्कम टॅक्स. किती रुपये टॅक्स पेड केला आहे बघा, इन्कम टॅक्स पेड इज ₹9,000. 9,000 रुपये आपण पेड केलेले आहेत. आता हे जे 9,000 रुपये आपण पेड केले हा खर्च टिकमार्क नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट नाही आहे. मग एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल. तर इन्कम टॅक्स म्हणजे काय, इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम. ओके, एखाद्या व्यक्तीला जे स्वतःला पर्सनल इन्कम मिळतं, वैयक्तिक इन्कम मिळतं, त्या इन्कमवरचा हा टॅक्स आहे. वैयक्तिक इन्कमवरचा, पर्सनल इन्कमवरचा. आणि पर्सनल इन्कमवरचा टॅक्स आहे म्हणजे हा झाला पर्सनल खर्च. आणि पर्सनल खर्च आपण अलाउड करतो का डिसअलाउड तर डिसअलाउड करतो. त्यामुळे हा जो काही 9,000 खर्च आहे तो डिसअलाउड होणार. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये इन्कम टॅक्स अमाऊंट पहिल्या कॉलमला किती 9,000 रुपये. हा पर्सनल खर्च आहे म्हणून तो डिसअलाउड केला. त्यानंतर पुढचा खर्च आहे GST. किती रुपये 25,000. आता GSTला देखील टिकमार्क नाही आहे, त्यामुळे एवढंच पाहायचं की GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल आहे. तर गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू आणि सेवा ह्या बिझनेसशीच रिलेटेड असतात, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे. आणि साधा सोपा आपला नियम हाच आहे की खर्च जर बिझनेसचा असेल तर तो अलाउड असतो, तो बरोबर आहे. बिझनेसचा नसेल तरच डिसअलाउड करायचा. हा खर्च बिझनेसचा आहे त्यामुळे तो पूर्णपणे अलाउड आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे लीगल चार्जेस. लीगल चार्जेसचा खर्च किती आहे 8,000 रुपये. आता हा जो काय खर्च आहे लीगल चार्जेसचा 8,000 रुपये हा टिकमार्क नाही आहे, त्यामुळे एवढंच पाहायचं की बिझनेस चालवण्यासाठी हा खर्च होतो की नाही. हा बिझनेसचा खर्च आहे का हा पर्सनल खर्च आहे. तर साधं सोपं आहे की कोणत्याही बिझनेसला एव्हरी बिझनेस हॅज टू स्पेंड सर्टन मनी ऑन द लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या ज्या काही कायदेशीर बाबी असतात त्याची पूर्तता करण्यासाठी काही रक्कम ही लीगल चार्जेसवरती, लीगल एक्सपेन्सेसवरती थोडीफार रक्कम खर्च करावी लागते. म्हणजे हा बिझनेसचाच खर्च आहे. बिझनेस चालवण्यासाठी असे खर्च हे करावे लागतात, म्हणजे हा बिझनेसचाच खर्च आहे. आणि बिझनेसचा खर्च असल्यामुळं आपण तो काय करतो, बिझनेसचे खर्च नेहमी आपण अलाउड करतो, त्यामुळे हा अलाउड होणार. त्यानंतर पुढचा खर्च आहे RDD. किती रुपये RDD केले आपण तर 5,000. टिकमार्क नाही आहे. RDDला नॉर्मली टिकमार्क नसते, ॲडजस्टमेंट नसते. आता RDD म्हणजे काय तर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. ओके, का ज्या कस्टमर्सला आपण उधारीनं वस्तू विकलेल्या आहेत त्यापैकी जर काही कस्टमर पैसे बुडवतील असं जर आपल्याला वाटलं तर आपण तेवढ्या रकमेची RDD करतो, प्रोव्हिजन करतो. आपण किती रुपयाची RDD केली आहे तर 5,000 रुपयाची. आता RDD ही बिझनेसशीच रिलेटेड आहे, परंतु आपण जी RDD करतो ती अंदाजे करतो की कदाचित हे कस्टमर पैसे बुडवतील. RDD ही नेहमी इस्टिमेटेड असते, अंदाजे असते. आणि त्यामुळंच RDD अंदाजे केल्यामुळं जी RDD आहे ती बिझनेसची जरी असली तरीसुद्धा RDD ही डिसअलाउड म्हणजे ती रद्द केली जाते. नॉर्मली आपण काय म्हणतो की जर तो
बिझनेसचा खर्च असेल, बिझनेसशी रिलेटेड असेल तर आपण अलाउड करतो, बरोबर. परंतु RDD ही बिझनेसची जरी असली तरीसुद्धा ती अंदाजे असल्यामुळं ती डिसअलाउड केली जाते. ओके, ती काय करायची, डिसअलाउड. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये इथं लिहिलं आहे पुढचा डिसअलाउडमधला पॉईंट RDD आणि अमाऊंट पहिल्या कॉलमला किती रुपये तर 5,000 रुपये. RDD ही अंदाजे असल्यामुळं डिसअलाउड केली जाते. त्यानंतर पुढचा खर्च आहे बॅड डेब्ट्स. किती रुपये बॅड डेब्ट्स आहेत तर 9,000. बॅड डेब्ट्सला देखील टिकमार्क नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे एवढंच पाहायचं की बॅड डेब्ट्स हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल. आता बॅड डेब्ट्स म्हणजे काय तर बॅड डेब्ट्स म्हणजे आपण एखाद्या कस्टमरला वस्तू विकल्या आणि त्या कस्टमरनं जर आपले पैसे बुडवले तर त्याला आपण बॅड डेब्ट्स असं म्हणतो. त्यामुळे बॅड डेब्ट्स हे वस्तू विकल्यामुळं बिझनेसमुळंच झालेले असतात. बिझनेस चालवताना काही कस्टमर पैसे बुडवतात त्यामुळं हा बिझनेसचाच खर्च आहे, बिझनेसचाच तोटा आहे. आणि बिझनेसचा असल्यामुळं तो अलाउड करायचा का डिसअलाउड तर आपला साधा सिंपल नियम, बिझनेसचा असेल तर अलाउड, पर्सनल असेल तरच डिसअलाउड करायचा. बिझनेसचा अलाउड होतो त्यामुळे हा जो काय खर्च आहे बॅड डेब्ट्सचा तो अलाउड होणार आहे. त्यानंतर पुढचा खर्च बघा, नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे बँक चार्जेस. किती रुपये बँक चार्जेस आहेत तर 8,000. ॲडजस्टमेंट काही नाही आहे, टिकमार्क नाही आहे म्हणजे ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळे एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा असतो का पर्सनल. आता बँक चार्जेस, बँक आपल्याला ज्या काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते त्या फॅसिलिटीसाठी बँकेनं आपल्याकडून चार्जेस घेतलेले आहेत. किती रुपये चार्जेस घेतलेले आहेत तर 8,000 रुपये. आता बँकेनं चार्जेस घेतले, बिझनेस म्हटलं की प्रत्येक बिझनेसमनला बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागतं, बरोबर. आणि बँकेकडून ज्या काही आपण फॅसिलिटी घेतो मग ते ATM फॅसिलिटी असो, पासबुक फॅसिलिटी असो किंवा चेकबुक फॅसिलिटी असो, फंड ट्रान्सफर फॅसिलिटी असो, ह्या ज्या काही बाकी सर्व फॅसिलिटीज आहेत त्याच्यासाठी बँकेने चार्जेस घेतले म्हणजे हा खर्च बिझनेसचाच आहे. ॲक्च्युली बँकेमध्ये बिझनेसचं पण अकाउंट असतं आणि पर्सनलसुद्धा आपलं वैयक्तिक पण अकाउंट असतं. ओके, बँक दोन्हीकडून चार्जेस घेते. आता हे चार्जेस बिझनेसच्या अकाउंटचे आहेत का पर्सनल अकाउंटचे हे आपल्याला सांगितलेलं नाही. त्यामुळे आपण असं अझ्युम करायचं की हा बिझनेस आहे, बिझनेस म्हटलं की त्या बिझनेसचं बँकेमध्ये अकाउंट असणार आणि बँकेमध्ये अकाउंट आहे म्हटल्यावर बिझनेसला ज्या काय फॅसिलिटीज मिळतात ओके त्या फॅसिलिटीसाठी बँकेने हे चार्जेस घेतलेले आहेत. म्हणजे हा बँकेजनं बिझनेसला ज्या फॅसिलिटी दिल्या त्याचा हा खर्च आहे म्हणजेच बिझनेस चालवण्याचा खर्च आहे. आणि बिझनेसचा खर्च आहे म्हणजे तो अलाउड का डिसअलाउड होणार आहे तर तो अलाउड होणार आहे. कारण बिझनेस चालवण्यासाठी बँकेत अकाउंट लागतं आणि त्यासाठी हे अकाउंटसाठीचे हे चार्जेस आहेत म्हणजे हा बिझनेसचाच खर्च आहे आणि त्यामुळे तो अलाउड आहे. पुढचा खर्च आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. किती खर्च आहे बघा तर 4,500. त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट नसेल तर एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल. कोणत्याही बिझनेसमध्ये दर महिन्याला, दर आठवड्याला, दर वर्षाला स्टेशनरीसाठी, प्रिंटिंगसाठी काही रक्कम खर्च करावी लागते. त्यामुळं प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा बिझनेसचाच खर्च आहे आणि आपण बिझनेसचे जे खर्च असतात ते काय करतो अलाउड करतो, तो बरोबर आहे. आणि लास्ट पॉईंट बघा, शेवटचा खर्च काय, इंटरेस्ट ऑन लोन. जे लोन आहे, कर्ज आहे, त्या कर्जावरचं व्याज. किती रुपये व्याज आहे बघा तर 7,500 आणि त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. वाचा ॲडजस्टमेंट नंबर 3, शेवटची ॲडजस्टमेंट. पहिल्या दोन्ही ॲडजस्टमेंट आपण वाचून झालेले आहेत, इफेक्ट केलेला आहे. शेवटची ॲडजस्टमेंट वाचा. ॲडजस्टमेंट काय, लोन इज टेकन फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन. लोन कशासाठी काढलं आहे तर मुलांच्या शिक्षणासाठी. आता मुलांचं शिक्षण किंवा मुलांचं लग्न हे आपलं पर्सनल असतं, बरोबर. आपलं स्वतःचं घर हे पर्सनल असतं. आपल्या घरामध्ये एखादा फंक्शन आहे हे पर्सनल असतं. मुलांचं शिक्षण हे पर्सनल गोष्ट आहे, ही घरगुती गोष्ट आहे आणि या कामासाठी कर्ज काढलेलं आहे. आता कर्ज जे काढलेलं आहे ते मुलांच्या शिक्षणासाठी आहे. मुलांचं शिक्षण किंवा मुलांचं लग्न हे आपलं घरगुती काम आहे, पर्सनल गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरचं जे व्याज आहे ते सुद्धा पर्सनल झालं आणि पर्सनल गोष्टी आपण काय करतो अलाउड का डिसअलाउड तर त्या डिसअलाउड करतो. कारण की हे बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्यामुळे इथं फक्त बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत. हे जे काय कर्ज आहे हे कर्ज बिझनेससाठी काढलेलं नाही. जर समजा ते बिझनेससाठी काढलं असतं तर त्याच्यावरचं व्याज हा बिझनेसचा खर्च मांडला असता. परंतु इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल इट इज स्पेसिफिकली मेन्शनड दॅट द लोन इज टेकन फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन आणि चिल्ड्रन्स एज्युकेशन इज अवर पर्सनल एक्सपेंडिचर. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणं हा आपला घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च आहे आणि त्यामुळे त्याच्यावरचं व्याज हे पर्सनलच खर्च आहे आणि पर्सनल खर्च आपण नेहमी डिसअलाउड करतो. त्यामुळे किती रुपये व्याज आहे बघा
7,500 ते डिसअलाउड केलं जाईल. बघा इथं मग डिसअलाउडमध्ये इंटरेस्ट ऑन लोन ब्रॅकेटमध्ये लिहिले चिल्ड्रन्स एज्युकेशन, हे मुलांच्या शिक्षणासाठीचं कर्ज आहे, त्यामुळे त्याच्यावरचं जे व्याज आहे किती 7,500 ते डिसअलाउड केलं. ओके, डेबिट साईडचे सर्व खर्च झाले. बघा शेवटचा नेट प्रॉफिट आहे तो आपण अगोदरच लिहिलेला आहे. बघा जे डिसअलाउड केले त्याची अमाऊंट पहिल्या कॉलमला घेतली, त्याखाली रे सोडून त्या सर्वांची बेरीज बाहेर किती आली तर 61,000. जे पॉईंट्स जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत किंवा केलेले आहे त्या सर्वांची अमाऊंट आपण पहिल्या कॉलमला लिहिली. ओके, आणि ते झाल्यानंतर त्याखाली रे सोडायची आणि जी बेरीज आहे ती आउटर कॉलमला घेतली. ह्या सर्व डिसअलाउडचे जे एक्सपेन्सेस आहेत त्या सर्वांची बेरीज बाहेर किती आली तर 61,000 आली. आता आपण सुरुवातीला नेट प्रॉफिट बाहेर किती घेतलेला आहे तर नेट प्रॉफिट घेतलेलं आहे 2,13,000. ह्यामध्ये हे 61,000 काय करायचे तर आपण हेडिंगच दिले की ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. बरोबर, आपल्याला हे खर्च काय करायचे आहेत तर ॲड करायचे आहेत. बरोबर, हे खर्च काय करायचे सगळे ॲड करायचे, म्हणून हे 61,000 त्यामध्ये ॲड केले, खाली रे सोडले. टोटल 2,13,000 होते वरती, त्यामध्ये हे 61,000 ॲड केले आणि खाली बेरीज किती आली तर 2,74,000 एवढी आली. ओके, ही झाली इन्कम कॅल्क्युलेट करण्याची सेकंड स्टेप. आपण पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, सुरुवात केली नेट प्रॉफिटपासून, ही पहिली स्टेप. नेट प्रॉफिट लिहिला आउटर कॉलमला, ही पहिली स्टेप झाली. त्यानंतर दुसरी स्टेप ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे एक्सपेन्सेस जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत ते लिहिले, त्याला हेडिंग दिलं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड, आणि या हेडिंग खाली जे खर्च डिसअलाउड करायचे ते लिहिले आणि त्याच्या अमाऊंट कुठे लिहिल्या, अमाऊंट लिहिल्या पहिल्या कॉलमला, त्याखाली रे सोडून त्याची बेरीज बाहेर घेतली. सुरुवात केलेली नेट प्रॉफिटने तो होता 2,13,000. त्यामध्ये हे 61,000 काय करायचे तर 61,000 जे आहेत ते ॲड करायचे आहेत, कारण आपण हेडिंगच दिले ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. मग ते ॲड केले आणि बेरीज खाली किती आली तर 2,74,000. ही दुसरी स्टेप झाली. आपली बेरीज किती आली 2,74,000 एवढी आपली बेरीज आलेली आहे. आता तिसरी आणि शेवटची स्टेप बघा, पाठीमागच्या स्टेपमध्ये आपण जे खर्च डिसअलाउड करायचे होते एक्सपेन्सेस ते आपण ॲड केलेले आहेत. बरोबर, एक्सपेन्सेस ॲड केलेत, त्याच्या विरुद्ध इन्कम्स काय करायचे मग तर इन्कम्स करायचे लेस. म्हणून एक वेळ जागा सोडून हेडिंग द्यायचं लेस इन्कम्स डिसअलाउड. जे इन्कम्स आपण डिसअलाउड करणार आहोत ते त्यातून लेस करायचे. ओके, मग आता इन्कम साईड बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची इन्कम साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दिस इज द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि क्रेडिट साईडला कोणत्याही इन्कमवरती टिकमार्क नाही आहे, म्हणजे कशावरतीही ॲडजस्टमेंट दिलेली नाही. त्यामुळे फक्त एक इन्कम वाचायचं आहे. ते इन्कम जर बिझनेसशी रिलेटेड असेल, ते इन्कम जर बिझनेस करून कमवलं असेल तर ते बिझनेसचं इन्कम, आणि बिझनेसचं इन्कम हे नेहमी आपण अलाउड करतो. बिझनेसचं असेल तर अलाउड, बिझनेसचं नसेल पर्सनल असेल तर ते डिसअलाउड करायचं. मग आता बघा, पहिलं आहे ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट किती रुपये 3,57,000. मग ग्रॉस प्रॉफिट हा बिझनेसचा असतो का पर्सनल असतो तर बिझनेस करूनच आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो, बिझनेस चालवूनच आपण ग्रॉस प्रॉफिट कमवतो, त्यामुळे हा बिझनेसचाच आहे. आणि बिझनेसचा असल्यामुळे अलाउड का डिसअलाउड होणार तर तो अलाउड होणार आहे. त्यानंतर पुढचं इन्कम आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर्स म्हणजे कर्ज रोखे. डिबेंचरवरती व्याज किती मिळाले तर 19,000 रुपये व्याज मिळालं. आता इन्कम आहे, आपण इन्कममध्ये एवढंच फक्त पाहायचं की हे जे इन्कम मिळालं आहे किती रुपये 19,000 रुपये, हे इन्कम आपण बिझनेस करून पैसे कमवले आहेत का. किती रुपये मिळाले 19,000. कशाचे मिळाले ते व्याजाचे, इंटरेस्टचे. कशावरचं व्याज आहे तर डिबेंचरवरचं, म्हणजे डिबेंचरमध्ये पैसे गुंतवले होते त्याच्यावरती 19,000 रुपये व्याज मिळालं, म्हणजे हे गुंतवणुकीचं इन्कम आहे. हे काय बिझनेस करून व्याज मिळत नाही. कुठल्याही व्यक्तीला बिझनेस करून त्याला व्याज मिळत नाही, बिझनेस करून त्याला डिव्हिडंड मिळत नाही. आपण ज्या वेळेला शेअर्समध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेला आपल्याला डिव्हिडंड मिळतो. आपण ज्या वेळेला डिबेंचरमध्ये पैसे गुंतवतो त्यावेळेला आपल्याला त्यावरती व्याज मिळतं. बँकेत पैसे गुंतवले आपल्याला व्याज मिळतं. हे गुंतवणुकीचं इन्कम आहे. हे काय बिझनेस चालवून मिळवलेलं इन्कम नाही. हे बिझनेसचं इन्कम नाही आहे, त्यामुळे बिझनेसचं नसल्यामुळं हे अलाउड करायचं का डिसअलाउड तर हे डिसअलाउड होणार, कारण हे बिझनेसचं नाही. त्यामुळे इंटरेस्ट ऑन डिबेंचर किती आहेत 19,000, तेवढे डिसअलाउड होईल. बघा डिसअलाउडमध्ये पहिलं असलेलं आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर, अमाऊंट पहिल्या कॉलमला किती 19,000 रुपये. हे झालं पहिलं. त्यानंतर पुढचं इन्कम आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड किती रुपये मिळाला आहे तर 6,000 रुपये. डिव्हिडंड मिळाला किती रुपये 6,000 रुपये. आता डिव्हिडंड हा कशावरती मिळतो तर डिव्हिडंड आपल्याला मिळतो शेअर्सवरती.
आपण शेअर्समध्ये गुंतवणूक केली की त्याच्यावरती डिव्हिडंड मिळतो, बरोबर. मग किती रुपये मिळालेत? 6,000 रुपये. एवढंच बघायचं की हे पैसे जे मिळाले, किती रुपये? 6,000 रुपये मिळाले. हे पैसे बिझनेस चालवून आपण कमवले आहेत का? तर आन्सर काय? हे जे पैसे मिळालेत हे बिझनेस करून आपल्याला मिळालेले नाहीत. आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती, त्या इन्व्हेस्टमेंटवरचं हे इन्कम आहे, त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम नाही. आपण शेअर्समध्ये पैसे गुंतवले की आपल्याला डिव्हिडंड मिळतो वर्षाच्या शेवटी. डिबेंचरमध्ये पैसे गुंतवले की आपल्याला इंटरेस्ट मिळतं वर्षाच्या शेवटी. ते इन्कम, इंटरेस्ट असू किंवा डिव्हिडंड असू, हे आपल्या गुंतवणुकीचं म्हणजेच इन्व्हेस्टमेंटचं इन्कम आहे. बिझनेस चालवून डिव्हिडंड मिळत नाही, त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम नाही. आणि बिझनेसचं इन्कम नाही, मग अलाउड होईल का डिसअलाउड होईल? तर ते डिसअलाउड होणार. त्यामुळे डिव्हिडंड किती रुपये? 6,000. तेवढे डिसअलाउड होईल. बघा डिसअलाउडमध्ये डिव्हिडंड अमाऊंट पहिल्या कॉलमला किती? 6,000 रुपये. त्यानंतर पुढचं इन्कम आहे कमिशन. कमिशन किती रुपये मिळालं? तर कमिशन मिळालं 3,000 रुपये. ॲडजस्टमेंट काही नाही आहे, त्यामुळे एवढंच पाहायचं की जे कमिशन मिळालं आहे हे इन्कम बिझनेसचं आहे का हे इन्कम पर्सनल आहे. ओके, कमिशन हे असं पॉईंट आहे की कमिशन आपण पेडसुद्धा करतो आणि कमिशन आपल्याला मिळतंसुद्धा. जर आपण कमिशन पेड केलं तर तो आपला खर्च आहे, आणि जर आपल्याला कमिशन मिळालं तर ते आपलं इन्कम आहे. मग प्रश्न येतो की कमिशन हे बिझनेसचा खर्च आहे का कमिशन हा पर्सनल आहे? तर बिझनेसमध्ये जे काही वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्स असतात, जे काही वेगवेगळी कामं असतात, ती कामं करून आपल्याला कमिशन द्यावंसुद्धा लागतं, आणि त्या कामं करून आपल्याला काही वेळेला कमिशन मिळतंसुद्धा. त्यामुळे कमिशन हे नेहमी बिझनेसचंच इन्कम मानलं जातं, आणि बिझनेसचं इन्कम असल्यामुळं ते अलाउड करायचं का डिसअलाउड? तर ते पूर्णपणे हे अलाउड केलं जातं, कारण हे कमिशन बिझनेसच्या वेगवेगळ्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शन करून इन्कम मिळतं, त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम आहे, त्यामुळे ते अलाउड करायचं. आणि शेवटचं इन्कम बघा, लास्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड इज ॲग्रिकल्चरल इन्कम अँड अमाऊंट ऑफ ॲग्रिकल्चरल इन्कम इज ₹25,000. किती इन्कम मिळाले? 25,000 रुपये. आता हे जे 25,000 रुपये मिळाले हे कशातून मिळाले आहेत? तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करून मिळाले. ओके, हे बिझनेस करून कमवले आहेत का आपण? तर नाही, हे शेती करून मिळाले. शेती वेगळी आणि बिझनेस वेगळा, त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम नाही. आणि बिझनेसचं इन्कम नाही, मग अलाउड करणार का डिसअलाउड? बिझनेसचं नाही आहे, त्यामुळे ते होणार डिसअलाउड. त्यामुळे बघा डिसअलाउडमध्ये लिहिले ॲग्रिकल्चरल इन्कम किती रुपये? पहिल्या कॉलमला 25,000 रुपये. हे शेतीतून मिळालेलं इन्कम आहे. शेती वेगळी आणि बिझनेस वेगळा, त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम नाही, आणि बिझनेसचं इन्कम नसल्यामुळं ते पूर्णपणे आपण डिसअलाउड केलं, कारण ते बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेस करून हे काय पैसे कमवलेले नाही आहे, त्यामुळे ते डिसअलाउड केलं. ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड. आपण मगाशी डेबिट साईडचे सर्व पॉईंट पाहिले होते, सर्व खर्च झाले. क्रेडिट साईड झाली. ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत 3 ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या होत्या. पहिली ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनची होती. डेप्रिसिएशन ह्या ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट केले. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट रिपेअर्सची आहे, रिपेअर्सची आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. आणि तिसरी ॲडजस्टमेंट लोनची होती. लोन इज टेकन फॉर एज्युकेशनल पर्पज, शिक्षणासाठी कर्ज काढले, तीसुद्धा आपली ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे झालेले आहेत. सर्व ॲडजस्टमेंट झालेत. बघा सोल्युशनमध्ये आपण सोल्युशनची सुरुवात ही नेट प्रॉफिटपासून केली. नेट प्रॉफिट डायरेक्ट बाहेर घेतला 2,13,000, ही पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये आपण हेडिंग दिलं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. ह्या हेडिंगखाली आपण जे जे खर्च डिसअलाउड करणार आहे त्याची बेरीज लिहिली, अमाऊंट लिहिल्या पहिल्या कॉलमला, बेरीज बाहेर घेतली आउटर कॉलमला. आणि हे अमाऊंट नेट प्रॉफिट जो होता 2,13,000, त्यामध्ये हे 61,000 काय करायचे होते? तर आपले हेडिंगच आहे ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. ते ॲड करून टोटल आली होती 2,74,000, ते आपण टोटल घेतली. आत्ता तिसरी आणि शेवटची स्टेप काय होती? तर शेवटची स्टेप होती लेस इन्कम्स डिसअलाउड. इन्कम कोणकोणते डिसअलाउड झाले ते आपण लिहिले पहिल्या कॉलमला त्याची अमाऊंट, आणि ह्या सगळ्याच्या खाली रेष सोडून त्याची बेरीज घेतली बाहेर. ह्या तिन्हींची बेरीज आली बाहेर 50,000, 19,000, 6,000 आणि 25,000. ह्या तिन्हींची बेरीज आली बाहेर किती? 50,000. आता हे 50,000 काय करायचे? तर आपण हेडिंगच दिले. काय हेडिंग आपलं आहे? लेस इन्कम्स डिसअलाउड. ही जी इन्कमची बेरीज आहे ती लेस करायची. मग बघा आपला वरती प्रॉफिट राहिला होता 2,74,000, वरची अमाऊंट आहे 2,74,000, त्यातून हे 50,000 लेस करायचे. 50,000 लेस केल्यावर खाली वजाबाकी किती आली? तर 2,24,000. नॉर्मली पहिल्या 4 एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं की ही जी काही वजाबाकी येते त्यालाच आपण नाव देतो इन्कम फ्रॉम बिझनेस.
परंतु या एक्झाम्पलमध्ये डेप्रिसिएशन ह्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केलेत आपण. ओके, त्यामुळे जो दुसरा इफेक्ट आहे ॲडजस्टमेंटमधला, बघा ॲडजस्टमेंटप्रमाणे सांगितलं होतं डेप्रिसिएशन किती पाहिजे नियमाप्रमाणे 32,000. आणि हे जे डेप्रिसिएशन पाहिजे, डेप्रिसिएशन हा आपला तोटा आहे, खर्च आहे, आणि खर्चामुळे आपला नेट प्रॉफिट कमी होतो. आपण सुरुवात केली नेट प्रॉफिटपासून. हा जो नेट प्रॉफिट आहे 2,13,000, हा नेट प्रॉफिट कमी करण्यासाठी जे काय डेप्रिसिएशन नियमाप्रमाणे पाहिजे इन्कम टॅक्स रूल्सप्रमाणे तेवढं लेस करायचं. त्याची अमाऊंट घेतली बाहेर किती 32,000. हे कोणती अमाऊंट घ्यायची, जी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे ती, आणि ते 32,000 लेस केले आणि खाली वजाबाकी किती आली तर 1,92,000. 2,24,000मधून हे 32,000 लेस केले, वजाबाकी आली 1,92,000. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, सो दिस इज एक्झाम्पल नंबर 6 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, या प्रकारे आपण हे एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. ओके, यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. हे जे काही एक्झाम्पल आहे, ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत, आपण एक्झाम्पल सोडवलेलं आहे, हे सर्व नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द अनदर एक्झाम्पल. अँड सो थँक यू व्हेरी मच.